विट्यातील सावरकर नगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली। या भीषण आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी, त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी, मुलगी प्रियंका योगेश इंगळे आणि नात सृष्टी योगेश इंगळे या चौघांचा होरपळून मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकर नगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या 3 मजली इमारतीस जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे। पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे, तर उर्वरित इमारतीत जोशी कुटुंब राहतं। विष्णू जोशी यांना मोठा मुलगा मनीष आणि धाकटा मुलगा सूरज आहे। येत्या 16 नोव्हेंबर रोजी मनीष आणि सूरज या दोघांचं लग्न होतं। या लग्नाची तयारी जोशी कुटुंब करत होतं, तर मुलगी प्रियंका हिचं लग्न झालं असून सासर गोव्यात आहे। तिला 2 वर्षांची मुलगी सृष्टी आहे। भावाच्या लग्नानिमित्त प्रियंका आपल्या मुलीसह माहेरी विटा येथे आली होती। दरम्यान आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला। या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आली। त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली। बघ्यांच्या गर्दीमुळे अरुंद रस्त्यामुळे इमारतीत प्रवेश करण्यासाठी मार्ग नसल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण होत होते। भीषण आग लागल्याचं कळताच तातडीने अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आलं। विटा कडेगाव नगरपंचायतचा अग्निशमन बंब, कुंडल उदगीरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब, तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण 6 अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, आमदार सुहास बाबर, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी तातडीने भेट दिली। मात्र 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली। सांगली शहरातील आपटा पोलीस चौकीजवळ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून दोघा मित्रांनी एका मित्राचा एडक्याने चेहऱ्यावर वार करत निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। सदर खुनाची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुर्णे यांच्या घोड्याच्या तबेल्यात घडली। आमिर रावसाहेब कन्नुरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून अवघ्या काही तासात संशयित दोघांना अटक केली आहे। मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी, निशांत भीमसेन दासूद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मृत आमिर कन्नुरे हा शहरातील हनुमान नगर येथील असून गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कुर्णे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा। संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते। आमिर आणि संशयित मलिक, निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते, तेव्हा आमिर याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली होती, त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता। रात्री 11च्या सुमारास आमिर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला, तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा काही वेळानंतर झोपण्यापूर्वी लघुशंकेसाठी बाहेर आला। दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघे जण आमिरचा काठा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते। नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचं पाहून दोघे जण आतमध्ये आले। त्यांनी आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर, नाकावर, डोक्यावर आणि हनुवटीवर 7 वार झाल्यानंतर ते बाहेर पडले। तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परत आला। त्याला दोघे जण पळून जाताना दिसले। त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला। नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा आमिरवर हल्ला झाल्याचं दिसून आलं। त्याने तात्काळ कुर्णे यांना कळवलं। जखमी आमिर याला तात्काळ सिव्हिलमध्ये हलवलं, परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला। जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत क्षेत्रात 7043 दुबार मतदार आहेत। उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये सर्वाधिक 2570 इतकी मतदार संख्या आहे। दुबार मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान करावे तसा पर्याय त्यांच्याकडून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं। उरण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस या नगर परिषदा तसेच शिराळा, आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे।
जिल्ह्यात 6 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला। यासाठी 2,57,977 इतके मतदार आहेत। या मतदारांमध्ये सुमारे 7,043 इतके दुबार मतदार आहेत। या दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। तसेच त्यांच्याकडून चॉईस घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले। जिल्ह्यातील उरण इस्लामपूर नगर परिषद क्षेत्रात 3,570, विटा 980, आष्टा 892, तासगाव 732, जत 552, पलूस 590, शिराळा 191 आणि आटपाडीत 543 दुबार मतदार आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून 17 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे। 26 सप्टेंबर माघारीचा अंतिम दिवस असून 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 रोजी मतमोजणी आहे। या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये 2,57,977 इतके मतदान असून 181 नगरसेवक निवडून येणार आहेत। यामध्ये 82 महिला, 24 अनुसूचित जाती, 1 जमाती, 48 ओबीसी, नामाप्र आणि 108 सर्वसाधारण गटातील सदस्यांची संख्या आहे। 107 प्रभागामध्ये 281 मतदान केंद्रे आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचं सांगण्यात आलंय। जिल्ह्यातील 5,000 लोकसंख्यांवरील 54 गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी 21,96,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली। स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्पातून सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून नदी ओढ्याच्या पाण्याचे जल प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी निर्देशित केले। सर्व गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासन दक्ष असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या गावात सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक शोष खड्डे, पाझर खड्डे, टायगर, बायोफिल्टर, एसबीटी तंत्रज्ञानाने सांडपाणी व्यवस्थापन होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी सांगितले। महापालिका कर्मचारी बोगस भरती प्रकरणात अधिकाऱ्यांची विनाकारण नावे घेऊन बदनामी केल्याप्रकरणी दिनेश पुजारी याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे केली आहे। त्याबाबत पोलीस ठाण्याला लेखी पत्रव्यवहार केला गेलाय। महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्ती पत्र आणि बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी यांनी महापालिकेच्या आणि खंडबाग येथील तरुणाची 3,40,000ची फसवणूक केली होती। या प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकशी करून पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण दिनेश पुजारी यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची नावे घेतली होती। त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमची नावे नमूद करून बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं कथन अत्यंत चुकीचं असून त्यात कोणतंही तथ्य नाही। आम्ही दोघे त्यांच्या कथनाचे खंडन करत आहोत। दिनेश पुजारी यांनी चुकीच्या पद्धतीने तथ्यहीन आरोप आम्हा दोघांवर केलेत। याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। जुलै महिन्यातील पूर आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं। कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागांसह दुष्काळी पट्ट्यातील बागायती, फळपिके आणि पिकांच्या मोठ्या प्रमाणात हानी झाली। या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 142 कोटींचं अनुदान मंजूर केले। त्यापैकी 92,78,00,000 निधीचा जिल्ह्यातील 93,389 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून शासनाला सविस्तर अहवाल सादर केला होता। तासगाव, कवटेमंकाळ, मिरज, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, जत आणि पलूस या तालुक्यातील अनेक गावे या आपत्तीच्या विळख्यात सापडली होती। या तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करताना पिकांचे 2 हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं। जिल्ह्यातील 1,46,805 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीत नमूद करण्यात आले होते। त्यापैकी 1,23,900 शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत अपलोड करण्यात आली। शासनाने ही माहिती तपासून शेतकऱ्यांना देय असलेला निधी मंजूर केला। मंजूर झालेल्या 142 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात 92,78,00,000 यांचं वाटप पूर्ण झालं आहे। उर्वरित लाभार्थ्यांना निधी हप्त्यानुसार वितरित केला जाणार आहे।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत। निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच सांगलीतील राष्ट्रविकास सेनेने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एक निर्णय घेतलाय। नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हद्दपार मोका अंतर्गत असलेले अंडर ट्रायल असलेल्या गुन्हेगारांना उमेदवारी देणार आहेत। गुन्हेगारांना सुधारण्यासाठी त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी देऊन गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे, तसेच शहीद कुटुंबीय, तृतीयपंथी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी देणार असल्याचे राष्ट्रविकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष आमोस मोरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले। यावेळी बोलताना आमोस मोरे म्हणाले, निवडणूक आयोगाने राज्यभर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे। सांगली जिल्ह्यातील राजकीय हालचालींवर राज्याचं लक्ष आहे। सदर निवडणुकीमध्ये राष्ट्रविकास सेना पार्टी जाणीवपूर्वक आणि प्राधान्याने हद्दपार करण्यात आलेले तसेच मोका अंतर्गत कारवाई झालेल्या व्यक्तींना जे अंडर ट्रायल गुन्हेगार आहेत त्यांना उमेदवारी देणार आहोत। अशा गुन्हेगारांपैकी अनेक लोक गुन्हेगारी क्षेत्र सोडू इच्छितात, परंतु त्यांना सुधारण्याचा मार्ग मिळत नाही। त्यामुळे आमच्या प्रयत्नाने हे गुन्हेगार सुधारून समाजातील गुन्हेगारी संपू शकते। त्यामुळे महाराष्ट्रातील मोक्का व हद्दपारमधील सर्व इच्छुक आणि त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क साधावा। त्याचबरोबर शहीद परिवारातील तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील उमेदवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्टेफी कन्हेरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नाझनीन शेख, जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती देणं आवश्यक आहे। पावसाळ्यापूर्वी सर्व जोडणी पूर्ण करावी, या कामात प्रगती आणि दर्जा राखावा अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेच्या काही भागात सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना दिल्या। त्यांनी यावेळी अधिकारी आणि ठेकेदाराला काही सूचना देखील दिल्या। त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, जलनिस्सारण विभागातील अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते। जलनिस्सारण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचं परीक्षण तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर या दौऱ्यात लक्ष केंद्रित करण्यात आले। स्वामी समर्थ हॉस्पिटल ते भारती हॉस्पिटल परिसरातील कामाची गती वाढवावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व जोडण्या पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या। जय हिंद कॉलनी ते आनंदनगर नाल्याजवळील बफर झोनमधून जात असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाची पाहणी करण्यात आली। पर्यावरणाचे सर्व निकष पाळून काम सुरक्षितपणे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। तर उपाध्ये स्कूल परिसरात ड्रेनेज लाईनला अडथळा निर्माण करणाऱ्या कंपाऊंडची पाहणी करण्यात आली आहे। या अडथळ्यावर तातडीने तोडगा काढून काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। आरपी पाटील हायस्कूल परिसरात ड्रेनेज लाईनचे निरीक्षण करून भविष्यात समस्या उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या। शेतकऱ्यांना हमखास आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास व निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार संमेलन घेण्यात येणार आहे। हे संमेलन माधवनगर रोडवरील दीपायन बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या उत्पादक संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभाग घेणार आहेत। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे। या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी आणि इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आता सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळ पिकांचं उत्पादन करण्यात येतं आणि देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येते। विशेषतः द्राक्ष व बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे। या फळ पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे, त्यामुळे या नवीन बाजारपेठांची ओळख शेतकऱ्यांना होण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।